श्री देवी शारदा, श्री देव गणेश, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं सुरुवातीला आपण असे जे काही देवाची नावं घेतो, संतांची ऋषींची नावं घेतो, त्यात आपण एक क्रम ठरवलेला असतो. पण ज्या त्या दिवशीचा क्रम ठरवणारी एक प्रेरणा, एक शक्ती आत असते. आज आपण श्री देवी शारदानंतर श्री देव गणेश म्हणलं. अथर्वशीर्षाच्या वेळेला श्री देव गणेश ठीक होता. आज का? त्याच्यानंतर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज. बारीक बघितलं तर आपण जो गीतेचा विषय बघतोय, म्हणजे महाभारताचा विषय, त्याच्याशी गणेशाचा संबंध आहे. गणेश हा लेखक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून व्यासानी सांगितलं आणि गणेशाने लिहून घेतलं, ते सद्गुरूंच्या कृपेनं आज आपण आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्याच्यावर आपण सहचिंतन करतोय. आज दिवसही विशेष आहे. भाद्रपद वद्य षष्ठी हा ज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्रंथाची जयंती साजरी करणं, ग्रंथाची पालखी काढणं म्हणजे एका अर्थानं गुणांची पूजा आहे आणि प्रकाशाची पूजा आहे. आणि प्रकाशाची पूजा करणाऱ्यांचा देश म्हणजे भारत, हे लक्षात ठेवा. भा म्हणजे प्रकाश, आणि त्याची पूजा करण्यात रत असलेल्यांचा म्हणजे रमलेल्यांचा देश हा भारत. हा एक अर्थ आपण पूर्वी बघितलेला आहे. पण आपण ग्रंथाची जी जयंती साजरी करतो त्याच्यामागे हा भाव असतो. ज्ञानेश्वरांच्या जीवनात आपण चमत्कार वगैरे त्याची चर्चा करतो, परंतु खरा चमत्कार 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं हाच आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की हा जो चमत्कार आहे तो चमत्कार गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारख्या ठिकाणी तो नोंदला गेलाय का मला माहित नाही. पण असा असामान्य ग्रंथ इतक्या कोया वयात, लहान वयात, की ज्याच्यावर अनेक भाषात भाषांतर झाली आणि PhD म्हणजे संशोधन ग्रंथ लिहिले गेले, हा चमत्कार आहे. आपण ज्ञानेश्वरांच्या याच्यातील रेड्याच्या तोंडून वेद वदवले, भिंत चालवली, हे चमत्कार आपण बघतो. आपण मानसवारीच्या वेळेला त्याचा विचारही केला होता. हे चमत्कारावर चिंतन करूया आपण. त्याही वेळेला केलं होतं. आता फक्त स्पर्श करूया आणि पुढे जाऊया. कारण ह्या आख्यायिका असतात. म्हणजे लोकांनी सांगत आल्या, ऐकत आल्या, पुन्हा सांगत गेले, ऐकत आले, पिढ्यानपिढ्या हे चालू राहतात. रेडा हे मूढतेचं प्रतीक आहे, तर भिंत हे जडतेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्यासारख्या मूढांच्या आपण शिकलोय त्याच्यात गीता, आपली संस्कृती, महाभारत याचा अभ्यास आपण नाही केलेला, कारण अभ्यासक्रमातच हे विषय नव्हते. आणि त्यामुळे काय की ज्या वेळेला आपण अभ्यासाचा विचार करतो त्यावेळेला अशा ग्रंथांचा अभ्यास हे आपलं जीवन घडवणार असतो. विनोबा नाही म्हणत की एक माता जिनी मला जन्म दिला आणि आपलं दूध पाजून मला माझं संगोपन केलं, पोषण केलं. पण दुसरी मला एक आई आहे गीताई, गीता माता. तिने विचारांचं, भावनांचं दूध पाजून मला पुष्ट केलं, माझं पोषण केलं. दुग्धम गीतामृतम महत, हेही दूधच आहे, गीताईचं सुद्धा दूधच आहे. आणि माझी जन्मदात्री माता तिनेही दूधच मला पाजलं. पण एकाने संरक्षण केलं माझ्या आणि पोषण केलं माझ्या शरीराचं, तर मनाचं, बुद्धीचं पोषण हे गीतेनं केलेलं आहे. आणि म्हणून गीतेचा अभ्यास करताना आपल्यासमोर आपण गीताच म्हणतोय म्हणजेच आपण महाभारत. गीता ही उपनिषदांचं उपनिषद आहे म्हणजे आपण उपनिषद म्हणतोय. उपनिषद हा वेद, वेदांत आहे म्हणजे आपण वेदच म्हणतोय. आणि ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा ग्रंथ आहे. म्हणजे ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी म्हणतो त्यावेळेला माझ्यासारख्या मूढाच्या तोंडून वेदच वदवलेले असतात.
ज्ञानेश्वरी, गीता, उपनिषद, वेद अशी ती आपण परंपरा म्हणतो. हाच चमत्कार आहे. आपण सगळे मूढ आहोत. या दृष्टीने अध्यात्म साक्षरता हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कारण आजच्या दिवसाचा तो आणखीन एक विशेष आहे. अध्यात्म साक्षरता ही आपल्या देशात किती आहे? बाकीची साक्षरता आता वाढलेली आहे. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे. आपण त्याच्याबद्दल नंतर बघूया. एकच विचार विनोबांचा फार मार्मिक आहे. तर आपण काय बघत होतो, भिंत हे जडतेचं प्रतीक आहे आणि म्हणून वारकऱ्यांची ही जी शेकडो हजारो लाखो वारकऱ्यांची जी भिंत चालते, जी वर्षानुवर्ष शतकानुशतक चालत आलेली आहे, तीच भिंत ज्ञानेश्वरांनी चालवली. कारण या संपूर्ण जत्रेची किंवा यात्रेची किंवा वारीची सगळी व्यवस्था ज्ञानेश्वरांनी लावून दिली. ज्ञानेश्वरांच्या आधीही वारी होती, पण ज्ञानेश्वरांनी व्यवस्थित केली, व्यवस्था लावून दिली. हा एक चमत्कार आहे, भिंत चालवली याचा. यावर्षी मात्र ही भिंत चालली नाही. कदाचित अपवाद असेल हा. कारण का की कोरोना नावाचा एक विषाणू त्यांनी सगळं जगच ठप्प केलं आणि तुम्ही जवळ येऊ नका. जवळ आलात की मी तुमच्या एकातून दुसऱ्यात शिरलोच म्हणून समजा. म्हणून एकमेकांना दुरावलो आपण. आता कुटुंबात आपण एकत्र आलो म्हणून आपण म्हणतो ना की इमोशनल जवळ या, तुम्ही भावनांच्या दृष्टीतून जवळ या, सामाजिक दृष्ट्या दूर राहा. सोशल डिस्टन्सिंग आहे. परंतु नियरिंग ज्याला म्हणतात, जवळ येण्याची जी क्रिया आहे ती फॅमिली किंवा इमोशनल लेव्हलवर झाली पाहिजे. ती किती झाली माहित नाही, ठीक आहे. आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, एक संवाद आपण त्यावेळेला ऐकला होता. कुठला की तो विषाणू म्हणतो विष्णूला, केलीस ना तुझी देवळं बंद. त्यावेळेला विष्णू हसून म्हणतो, तू रे कोण देवळं बंद करणार, मी घराघरातच देऊळ बनवलं. म्हणजे पंढरपूरचं तू बंद केलं असेल, पण आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला घराघरात एकादशी साजरी केली. हे लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊन म्हणायचं, हृदयात मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे त्याला उद्देशून महाराज म्हणतात, जे आपण काकड आरतीत म्हणतो, अहो मंदिरवासी जन. आपण मनाच्या मंदिरातच असलं पाहिजे आणि मनाच्या मंदिरात आपण स्थापना केली पाहिजे सद्गुरूंच्या पादुकांची किंवा मूर्तीची, साक्षात जिवंत सद्गुरूंची. मानसपूजेच्या वेळेला हाही विचार आपण पाहिला होता. असू दे, पुढे जाऊया आपण. आज साक्षरता दिवस आहे, आंतरराष्ट्रीय. साक्षरता ही अत्यंत आवश्यक गोष्ट बनलेली आहे सध्या. साक्षरतेला आपण लिटरसी हा शब्द वापरतो आणि साक्षरता प्रत्येक बाबतीत आहे. मी लिहिण्या वाचण्यात आणि बेरीज वजाबाकी करण्यात साक्षर असेल, पण कम्प्युटरचं मला काहीच कळत नाही, आय एम नॉट कम्प्युटर लिटरेट आपण म्हणतो. म्हणजे संगणक साक्षर मी नाही. हे सगळे येतं, पण अध्यात्मातलं मला ओ की ठो काही माहित नाही. म्हणजे अध्यात्मदृष्ट्या मी निरक्षर आहे, अध्यात्म साक्षर नाही. पण आपण साक्षरता म्हणजे लिहायला वाचायला येणं, स्वतःची सोयी स्वतः करणं, इतकी सोपी आपण व्याख्या बनवलेली आहे साक्षरांची. विनोबा काय म्हणतात, साक्षरासाठी जे शिक्षण आहे ते विपरीतपणे जर वागवलं किंवा वापरलं तर ते राक्षसासाठी होतं. साक्षरा राक्षसा. साक्षरासाठी शिक्षण हे उलट वापरलं, आणि उलट वापरतातच की. आज हे टेररिस्ट वगैरे जे आहेत ना, अतिरेकी, आतंकवादी, ते कमी बुद्धिमान नाही आहेत. त्यांच्या किती यंत्रणा असतात. ते तुमचा हॅकिंग वगैरे म्हणतात, त्याच्यात तर ते अगदी तज्ज्ञ आहेत. तुमचा सगळा डेटा काय घेतील, रेकी काय करतील, आणि अत्यंत चांगली त्यांची यंत्रणा किंवा नेटवर्किंग आपण म्हणतो ना, त्यांचंही आहेच की. पण त्यांनी विपरीत दृष्टीनं, विनाशाच्या दृष्टीनं, विध्वंसाच्या दृष्टीनं या ज्ञानाचा उपयोग केलेला आहे. म्हणून साक्षरांसाठी ते राक्षसांसाठी होईल. पण आमचं शिक्षण कसं आहे, सरस आहे. सरस शिक्षण विपरीत वापरलं तरी ते सरसच असतं, हे लक्षात ठेवा. आणि या शिक्षणाची जी देवता आहे तिला आपण सरसवती म्हणतो. गुणवती, कलावती, सरसवती, सरस्वती. लक्षात घ्या. चिंतन केलं आपण, पुढे जाऊया. काल आपण जे कर्मविचार सुरू केला त्यातले महत्वाचे 2-3 मुद्दे फक्त पाहूया. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कृष्णाने की कर्म न करता कोणीही किंचितही जगू शकत नाही. कर्म हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. मग आता कर्म करायचं तर ते कर्म कसं करायचं, तर आपण बघितलेलं आहे की फळाची आशा, फळाची आस, फळाची आसक्ती टाकून कर्म करा. हे दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं की कर्म करणं एवढंच तुझ्या अधिकारात आहे, फळ बिलकुल तुझ्या अधिकारात नाही. पण म्हणून तू कर्मच करणार नाही असं म्हणू नकोस. म्हणजे टाकलं ना
तर मी कर्मच टाकेन आणि घेतलं तर मी फळच घेईन, ही सध्याची आहे. निष्काम कर्मयोगी हा गीतेचा अर्थ आहे. आम्ही निष्कर्म योगी बनलेलो आहोत, कामयोगी. निष्काम नाहीच आहे. काम न करता पैसे मिळाले तर आपल्याला ते हवे आहेत. आता ऑनलाईन तरी सुरू केलेलं आहे. पहिले 2-3 महिने आपण काय करत होतो, पण आपण पगार घेत होतो. निष्कर्म काम. गीता सांगते निष्काम कर्म. बरोबर विरुद्ध. हे चित्र पहा आणि ते चित्र पहा. नंतर त्यांनी काय सांगितलं की अरे एक तुला यज्ञ परंपरा सांगतो. पुरोवाच, फार पूर्वी प्रजापती बोलून गेलेला आहे, फार पूर्वी सांगून गेलेलं आहे. सहयज्ञा प्रजा सृष्टवा. मी प्रजा निर्माण केली यज्ञाबरोबर, यज्ञ निर्माण केला प्रजेबरोबर. प्रजा म्हणजे आपण सगळे त्याच्यात सजीव निर्जीव सगळे येतात. पण माणूस सोडून यज्ञ विचार कुणाला कळणार आहे हो? पण त्यांचे जीवन एक यज्ञच असतात. काल आपण निसर्गातला यज्ञ बघितला होता की पाऊस पडतो परत पाणी जातं परत पाऊस निर्माण होतो. हा यज्ञ आहे. अखंड यज्ञ चालू असतो. आपल्या शरीरातही यज्ञ चालू असतो. आपण श्वास घेत असतो, आपलं रक्त शुद्ध होत असतं, अशुद्ध रक्त दूर जात असतं. मुख्य म्हणजे काय, शुद्ध होण्यासाठी जात असतं. ते शरीराच्या बाहेर जात नाही. पण शुद्ध अशुद्ध, शुद्ध अशुद्ध आपण म्हणतो ना, हृदय हे महत्वाचं काम करत असतं. आपण खाल्लेलं असतं, त्याचं पचन होत असतं, रक्ताचं अभिसरण होत असतं, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार, हे सगळं हा यज्ञच आहे की हो. हा चालूच आहे आपल्या आत. मी झोपलो तरी चालू आहे. आणि हा अनियंत्रित किंवा अनैच्छिक मी थांबवू शकत नाही यज्ञ. मी रक्ताभिसरण थांबवू शकत नाही. मी अन्नाचं पचन, अन्न झाल्यानंतर ते चालूच राहतं. हे विचार करा तुम्ही. हा यज्ञ आहे. सगळेच यज्ञ आहेत. मग यज्ञाची परंपरा सांगितलेली आहे त्याने की सगळी जी भूत निर्माण झाली ना ती अन्नातून निर्माण झाली. बरोबर. अन्न कशातून निर्माण झाला? पर्जन्यातून, पावसातून. काल आपण बघितलं होतं. पाऊस कशातून, पर्जन्य कशातून निर्माण झाला? तर पर्जन्य यज्ञातून निर्माण झाला. यज्ञ कशातून निर्माण झाला? कर्म समुद्भवा, म्हणजे कर्मातून निर्माण झाला. कर्म कुठून आलं? ब्रह्म म्हणजे वेद आपण बघितलं. आणि हे ब्रह्म कुठून आलं? हे वेद कुठून आले? तर अक्षर ब्रह्म परब्रह्मातून आले. हे आपण बघितलं काल. आणखीन 2 विचार त्यांनी सांगितलेले आहे की समाजातली जी ज्येष्ठ माणसं आहेत ना, श्रेष्ठ माणसं आहेत ना, त्यांच्यावर एक जबाबदारी आहे. कारण ते जसं चालतात तसे बाकीचे चालतात. आंधळा आंधळ्याना नेतो, याच्यात सगळेच खड्ड्यात पडतील की हो. निदान आंधळ्याना नेणारा तरी डोळस पाहिजे ना. मग मोठ्या माणसानी, ज्ञानी माणसानी, अनुभवी माणसानी हे डोळस असलं पाहिजे. त्यांनी श्रद्धावान असलं पाहिजे. अंधश्रद्धा नको, पण श्रद्धावान असलं पाहिजे. मग ते जसे वागतील तसे इतर जण वागतात. हा एक सिद्धांत कृष्णाने सांगितला. आणि नंतर तो काय म्हणतो की पार्था, मला तिन्ही लोकात कर्म करण्याची गरज नाहीये. त्रिषु लोकेषु म्हणजे स्वर्गात सुद्धा मी असतो, मला कर्म करण्याची गरज नाही. नरकात मी नसतोच, पण कधी गेलो भेट द्यायला वगैरे तर कर्म करण्याची गरज नाहीये. आणि पृथ्वीवर मी हा जो देह धारण केलाय तरी मला कर्म न करता जगता येईल. कारण माझा जन्मच दिव्य आहे. मी तसा जन्मलो नाहीये, मी प्रकट झालेलो आहे. माझं प्राकट्य आहे. नंतर मी कौशल्याच्या ह्याची जन्मलो तिच्या पोटी, हे हा निराळा भाग आहे. परंतु मी प्रकट झालो विष्णू म्हणून, विष्णूचा अवतार म्हणून मी पुढे जन्म घेतला. पूर्ण अवतार आहे मी, कृष्ण आहे म्हणून. पण लक्षात घ्या की ज्या वेळेला कृष्ण सांगतो की मला कुठलंही कर्म करायचं गरज नाहीये, कारण मला काही मिळवायचं नाहीये कर्म करून. हे पुढचं महत्वाचं आहे. कर्म करून मला काही मिळवायचं नाहीये. तुम्ही म्हणाल अरे त्याला भूक लागल्यानंतर खायचं नाहीये का? हे आपण फार देहाचा आणि स्थूल विचार करतोय. तसं बघितलं तर द्रौपदीच्या थाळीला लागलेलं एक पान खाऊन त्यांनी ढेकर दिलेलं आहे. आणि त्यांनी ढेकर दिला, तो तृप्त झाला की ब्रह्मांड हे तृप्त झाले. आपण म्हणतो ना, जेवी जेवी बा गुरुराया, ब्रह्मांड हे तृप्त झाले. असा तो कृष्ण आहे. म्हणजे जेवण्याची मला गरज नाहीये, झोपण्याची मला गरज नाहीये. मी झोपतो, हा देह आहे म्हणून. पण तरी लक्षात ठेव की मी का एवढं सगळं काम करतो. काल आपण शेवटी थांबलो होतो ना की कुठलंही काम हे नीच नाहीये, प्रत्येक काम हे पवित्र आहे. हे लोकांना दाखवण्यासाठी मी काय करत असतो, मी सगळ्या प्रकारची कामं करतो. हे काल आपण इथे थांबलो होतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर लक्षात येईल की आपण कृष्ण पुढे सांगतो हे जे चक्र तयार केलेलं यज्ञाचं चक्र, कर्मचक्र, हे यज्ञचक्र जो चालवत नाही. फार सुंदर शब्द आहे तो, फार सुंदर श्लोक आहे तो. त्यांनी काय सांगितलंय, एवं प्रवर्तितम चक्रम.
हे ब्रह्मदेवानी प्रवर्तित केलेलं चक्र आहे. हे आपल्याला आपण म्हणतो ना, जन्ममरणाचं सुद्धा चक्रच आहे. ज्यावेळेला ऋषी गेले ब्रह्मदेवाकडे की आम्हाला राक्षसांपासून भय नाही अशी एक भूमी द्या की जिथे आम्ही आमची तपश्चर्या यज्ञ करू शकू. मग त्यांनी एक चक्र घेतलं आणि सांगितलं हे चक्र जिथे थांबेल, आडवं पडेल ते तीर्थ. म्हणून चक्रतीर्थ हे नैमिषारण्यात आहे. आणि नैमिषारण्यात नेमी म्हणजे चाकाचा जो भाग असतो मधला, संपूर्ण चाक स्थिरावलं म्हणून ते नैमिषारण्य झालं. हे लक्षात ठेवा. नैमिषारण्य झाल्यानंतर तिथे मग यज्ञ वगैरे केले. भागवताच्या आरंभी शौनक ऋषी वगैरे ही सगळी कथा नैमिषारण्यात येते. आपल्या महाराजांना तर नैमिषारण्याचं अगदी वेडच होतं. अनेकदा आल्या की ते नैमिषारण्यात जायचे. उपासना काळात तर नैमिषारण्यात होते, गुहेत राहिले होते, योग्यांबरोबर राहिले होते. महाराजांच्या चरित्रात नैमिषारण्य हा एक महत्वाचा अध्याय आहे, लक्षात ठेवूया. तर मी सांगायचं की ते चक्र प्रत्यक्ष होतं ब्रह्मदेवानी केलेलं. पण आत्ताचं हे जे चक्र आहे, जे अन्नात भवन्ति भूतानी आपण बघितलं चक्र, पण हे दुसरं चक्र निर्माण केलं. सह यज्ञ प्रजा सृष्टवा, यज्ञ आणि प्रजा एकदम निर्माण केली. यज्ञ म्हणजे बघितलं काल आपण, यज्ञ म्हणजे त्याग. आणि यज्ञ ही भावना आहे. यज्ञाचा विधी एक भाग आहे जो आपण आजही करू शकतो. परफॉर्मन्स आहे. यज्ञ हा एक परफॉर्मन्स म्हणजे विधी आहे, त्याचं एक प्रोसिजर आहे, त्याची एक पद्धती आहे. पण यज्ञ भावना महत्वाची नाही का? यज्ञ संस्कार महत्वाचा नाही का? आणि हा संस्कार कुठला आहे? इदं न मम, हे माझं नाही आहे, हे मग कुणाचं आहे? हे तुझं आहे, हे त्याचं आहे, हे सगळ्या समाजाचं आहे, हे सगळ्या सृष्टीचं आहे. व्यष्टी व्यष्टी बनून व्यक्ती व्यक्ती बघून जो समाज समष्टी म्हणतो, व्यष्टी म्हणते मी समष्टीचे आहे. समष्टीने जाणीव ठेवली पाहिजे की आपण सृष्टीचे आहोत. आपण आता नेचर फ्रेंडली वगैरे म्हणायला लागलोय, पण निसर्गाचा विध्वंस आपणच केलेला आहे. आणि म्हणून समष्टीने सृष्टीचे नातं. सृष्टी म्हणते की तिला कळो न कळो पण तिची एक भावना असते. म्हणून सृष्टी आपले जे नियम आहे ना, ते नियम सोडून वागत नाही. परमेष्टीशी तिची निष्ठा असते. बिलॉंगिंगनेस म्हणतो ना, म्हणून मी समाजाला बिलॉंग करतो. म्हणजे मी समाजाचा आहे, समाज सृष्टीचा आहे, सृष्टी परमेष्टीची आहे. हे आपण जर लक्षात घेतलं, हे चक्रच आहे. म्हणून एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयति इह यहा, जो या लोकात या जन्मात हे जे चक्र निर्माण केलेलं आहे यज्ञाचं, त्याप्रमाणे वागत नाही. किती स्ट्रॉंग शब्द वापरलाय तो, अघायु. त्याचं आयुष्यच पापी आहे. तो करेल ती कृती पापीच असते. त्याला पुढे स्तेन म्हणलेलं आहे. चोर आहे तो. आपल्यातला काही भाग दुसऱ्याला न देता जो खातो त्याला स्तेन म्हणलेलं आहे. आणि तो खातो तो पापच खात असतो. इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे कर्माबद्दल. म्हणून आपण केलंच पाहिजे. अघायु, पापी आयुष्य असलेला. आणि इंद्रियारामो म्हणजे इंद्रियात आराम करणारा, फक्त इंद्रिय भोगात रमणारा. त्याचं आयुष्य कसं आहे? मोघम म्हणजे व्यर्थ, पार्थ सजीवती, त्याचं जीवन व्यर्थ आहे. जो हे यज्ञचक्र पाळत नाही आपल्या जीवनात, जो आपल्यातला काही देऊन नंतर भोग घेत नाही, तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागातून भोग घेत नाही. म्हणून पूर्वी व्यापारी नवीन दिवसाचं पान सुरू करायचं असेल हिशेबाचं, तर पहिल्यांदा दानधर्माय, दानधर्म चारणे का असे ना, दानधर्म आधी, पहिला खर्च हा दानधर्माचाच झाला पाहिजे. आणि म्हणून आपण विचार जर केला तर पुढे आपल्याला कळेल की अर्जुनाला आज्ञा केलेली आहे. कृष्ण भान विसरलेला नाहीये. हा किती सुंदर संवाद चाललेला आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की देह हा विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला अग्नी जाळत नाही, आत्म्याला शस्त्र तोडत नाही, आत्म्याला पाणी आपण बघितलं ना, ते ओलू करत नाही, ओलं करू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. हे सगळं बघितलं आपण. अर्जुन रंगलाय ह्याच्यात. पुढे काहीतरी प्रश्न विचारणार. आज्ञा केलेली आहे त्याला. कृष्णाने आपलं सूत्र सुटू दिलेलं नाही. तो काय म्हणतो? मयी सर्वाणि कर्मस्य. हे सगळे कर्म, कर्म किती सांगू तुला, सगळी तुझी कर्म आहेत ना, ती मला माझ्यात ठेव, मला अर्पण कर. आपण म्हणतो ना डिपॉझिट इन मी, संन्यास्य, माझ्या लॉकरमध्ये ठेव ना. तू कशाला चिंता करतोस, मी रक्षण करील तुझ्या कर्मांचं. हे शेवटीही सांगितलेलं आहे. सगळे कर्म, सगळे धर्म सोड, मला शरण ये. इथे काय सांगितलेलं आहे? मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा, एकाग्र चित्तानं. मग काय इकडे बघते इकडे देतोय वगैरे बिलकुल नाही. एक प्रसंग सांगतो बघितलेला की काही हजार लोक उभे होते.
गोंदवल्याचा शेवटचा दिवस होता आणि प्रसाद घेऊन लोक घरी जाणार होते. प्लास्टिकच्या पिशवीत 2-2 लाडू असे होते आणि दोन्ही बाजूला 2 पोती ठेवलेली होती आणि लोक देत होते आणि बाबा घेत होते, लोकांना देत होते, घेत होते, लोकांना देत होते, घेत होते, लोकांना, इकडून घेत होते, लोकांना देत होते, इकडून, कारण दोन्ही बाजूला पोती होते. कल्पना करा, 10,000 वेळा अशी ऑपरेशन आणि बाबांचं वय 80च्या पुढे. ज्यावेळेला आम्ही हा प्रसंग बघितला, काय असेल, ही कुठली शक्ती आहे? ते म्हणतात मी देहाच्या पातळीवरच नाहीये, माझा देह कामच करत नाहीये, हे अवयव वापरले जात आहेत. जसा कृष्ण म्हणतो की तू निमित्त आहेस. आपण जर चमच्याने जर, अरे किती गरम आहे, तू चमचा घातलास, त्या चमच्याला काहीतरी होईल ना? चमच्याला होणार नाहीये. चमचा ज्या हातात आहे त्या हाताला होईल. पण हात जर सद्गुरूंचा असेल, आपण पुढे उदाहरण बघणार आहोत, हात जर परमेश्वराचा असेल तर त्या हातालाही काही होणार नाहीये. म्हणून ते इतके देत होते. आपण फक्त 100-200 वेळा केलात ना की उद्या ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये ऍडमिट व्हावं लागते ना. बघा, हे सगळे सांधे म्हणतो ना आपण, हे अस्थि, सगळं हेच होईल, दुखायला लागते. पण हे निराळीचे जीवन पद्धती, इथे कर्म करता करता ते मुक्त होत आहेत. त्यांना बिलकुल त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या माध्यमातून महाराजांच्या उत्सवाचा प्रसाद दिला जातोय हा भावच नाहीये. ते एक अत्यंत प्रसन्न आणि प्रसाद देणारं हास्य. स्वतः प्रसन्न आणि दुसऱ्याला प्रसन्न. मी महाराजांचा प्रसाद वाटतोय, महाराज हलवत आहेत. जसा एखादं चक्र हलवल्यानंतर चक्र फिरल्यानंतर अरे त्याला भोवळी ये ना, चक्राला भोवळी येत नाही, तसं ते म्हणतात मी तुझ्या हातचं साधन आहे, ह्या तू दिलेली शक्ती हे माध्यम आहे आणि त्यातून हे मी सगळं करतोय. हे मुद्दामून लक्षात ठेवा, चित्र डोळ्यासमोर आठवा. तेव्हा दुःखी व्हाल, निराश व्हाल, तेव्हा अशी एक पातळी आहे जगण्याची. एवढं जरी लक्षात आलं तरी खूप आहे. म्हणून मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा, अधि आत्मचेतसा, म्हणजे तुझी चेतस म्हणजे बुद्धी एकाग्र कर आणि तुझी सगळी कर्म मला अर्पण कर, बावळटपणाने नको. आणि मग काय, निराशी, आशा रहित, निर्मम, ममता रहित. आता ममतेचे 2 अर्थ बघितले. इथे प्रेम नसणार असं नाही सांगितलेलं. ममत्व, अहम मम, मी, माझं, हे माझं आहे, हे युद्ध मी करतोय, हे माझं धर्मयुद्ध आहे, हा भाव टाकून दे. युद्धही तू करत नाहीयेस आणि युद्धही तुझं नाहीये. युद्ध मी करतोय आणि युद्ध माझं आहे, युद्ध मी लढणार आहे आणि युद्ध मी जिंकणार आहे. हे सांगतोय कोण? भगवान उवाच. तू कशाला टेन्शन घेतोस आणि चिंता करतोस? निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. पाप, तुला कसला ताप आलाय रे? हा विगत, काढून टाका ताप. एक तर स्वतःचं डोकं तापवतोयस, मला प्रश्न विचारून तापवतोय, हा ताप काढून टाक. संताप जसा असतो, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक ताप जसे असतात, ज्याला त्रिताप म्हणतात, पश्चातापही असतो. पण हा कन्फ्युजनचा ताप आहे, कन्फ्युजनायटिस आपण म्हणूया. हा असा राग आहे, गोंधळ झालेला आहे बुद्धीचा. आता टाकून दे बरं तो, आणि काय कर? युद्ध असव, युद्ध असव, युद्ध कर, युद्ध कर. हे धर्मयुद्ध नाही नुसतं, हे धर्मीय युद्ध आहे. हे युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, तुला करावंच लागेल. हे अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे. आणि नंतर एक सिद्धांत सांगितलेला आहे. तुम्हाला गीतेचा ग्रंथ विवरण असलेला म्हणजे स्पष्टीकरण किंवा अर्थ असलेला जर बाजारात किंवा प्रदर्शनात विकत घ्यायचा असेल ना, तर हा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला हा 35वा श्लोक आहे. आणि शेवटच्या अध्यायातला सर्व धर्मान परित्यज, या 2 श्लोकात धर्म या शब्दाचा कोणता अर्थ दिलाय ते पहा आणि मग पुस्तक विकत घ्या. कारण एका मोठ्या संघटनेचे प्रमुख ते सांगतात की मी पूर्वी आजारीच पडायचो आणि बरंच झालो नाही, नंतर मी बुद्ध धर्म स्वीकारला आणि मी बरा झालो. आणि तुम्ही काय सांगता? स्वधर्मे निधनम श्रेया. मी जर माझ्या हिंदू धर्मात राहिलो असतो तर मेलोच असतो. स्वधर्मे निधनम. आणि परधर्म भयावहा का? माझ्या दृष्टीने परमधर्म हा माझं जीवन वाचवणार आहे, संजीवन देणार आहे. हा किती अर्थ चुकीचा आहे. ज्या वेळेला गीता सांगितली गेली त्यावेळेला हिंदू हा शब्द सुद्धा नव्हता. सिद्धिम विंदती मानवा, सिद्धिम नरहा, मानवा, याच्यासाठी गीता आहे. हिंदू धर्म काळाच्या ओघात झाला असेल. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे जे धर्म आहेत ना, या धर्माचा याच्याशी काही संबंध नाही. आपण पहिल्यापासून बघतोय धर्म म्हणजे कर्तव्य. पुत्र धर्म, हा पुत्र धर्म हा ख्रिश्चनांचा, मुसलमानांचा यांचा निराळा नाहीये इन इसेन्स. म्हणजे अगदी
अर्क बघितला तर किंवा मूळ शुद्ध बघितला तर सगळे धर्म एकच आहेत, तत्व एकच आहेत. पुत्रधर्म, पितृधर्म, शिष्य धर्म, शिक्षक धर्म, गुरुधर्म हे आहेतच ना, सगळीकडे सारखे आहेत. त्याचं एक्सप्रेशन निराळ असेल. आपण बघितलं ना की नमस्कार करायचा आहे तर कोणी खांद्यावर हात टाकेल, कोणी शेक हँड करेल, कोणी आलिंगन देईल, कोणी पायाला स्पर्श करेल, कोणी साष्टांग नमस्कार घालेल. पण भावना नमस्काराची म्हणजे नम्रतेची भावना आहे. शरण गेलोय, शरणागतीचा भाव आहे, हे जर असेल तर बाकी नाव बदललं म्हणून काय झालं. शब्द निरनिराळे आहेत नमस्काराला, धर्म निरनिराळे, नाव पुरते. म्हणून एक लक्षात ठेवा, स्वधर्मे निधनम श्रेया, म्हणजे माझं जे धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. अवसरे करूनी प्राप्त, आपण कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत पूर्वी. या प्रसंगात माझं कर्तव्य काय आहे आणि मग माझा धर्म तोच जर मी पाळला. म्हणून एक सुंदर वाक्य लक्षात ठेवा. एक मुलगा शाळेत शिकतो, दूध हे पूर्ण अन्न आहे. मिल्क इज परफेक्ट फूड, बॅलन्स्ड फूड. दूध हे पूर्ण अन्न आहे. आल्यानंतर आईला म्हणतो, आई मला ग्लासभर दूध दे. आई दृष्ट काढते त्याची. एरवी चमचावर दूध न पिणार आज शाळेतून आल्या ग्लासभर दूध मागतोय. आईने दिलं कौतुकाने आणि हा बाहेर आला. आई म्हणाले, हा बाहेर कुठे निघालाय. त्यांनी काय केलं, त्यांच्या हॉलमध्ये म्हणजे दिवाणखान्यात एक ॲक्वेरियम होतं, माशांची पेटी असते की नाही. तर त्यांनी दुधाच्या ग्लासमध्ये एक मासा काढला आणि त्याच्यात टाकला. दूध हे पूर्ण अन्न आहे. आई म्हणाली, हे तू काय करतो, काढ आधी त्याला पाण्यात टाक. अगं आज आम्हाला शिक्षकांनी शिकवलं ना, गुरुजींनी, की अन्न हे हा मासा पुष्ट व्हावा म्हणून आधी टाक, मी तुला नंतर सांगते. मासा पाण्यातच जगतो, दुधात मरतो. कारण स्वधर्म आहे त्याचा पाणी. दूध हा माशाचा स्वधर्म नाही आहे. आपण ह्याचा विचार करूया की जो मला जगवतो, जो मला वाढवतो, जो माझं पोषण करतो, जो माझ्याकडून सहज कर्म करून घेतो, तो माझा स्वधर्म आहे. आणखीन एक तुम्हाला सांगतो, माझा स्वधर्म मी होण्यापूर्वी सुद्धा तयार असतो. कसा, आई माझ्या पूर्वी असते, यात काही वाद नाहीये. आई माझ्या पूर्वी असते, मग आईची जात, आईचा धर्म, आईची भाषा, आईची संस्कृती, आईचा व्यवहार हा नकळत माझा व्यवहार बनतो. पुढे मी बंडखोर होईन, काहीतरी निराळा होईन, पण माझ्या आधी माझा धर्म आहे हा एका अर्थाने स्वधर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेया, म्हणजे तुम्ही जर स्वधर्मात असाल ना तर तुम्हाला श्रेयस म्हणजे ज्याला आपण मोक्ष म्हणतो, मुक्ती म्हणतो, मिळणारच. शांती, समाधी सगळं मिळणारच. स्वधर्मात राहा तुम्ही, हे लक्षात ठेवा. परधर्मो भयावहा, पण दुसरा धर्म जर तुम्ही स्वीकारला, मरण आहे. एक आपण म्हणतो ना नेहमी, जेणो काम तेणो थाय, बिजो करे सो गोता काय. तुम्ही गोता काय म्हणजे तो गोत्यात येईल, तो भयावह आहे त्याला. परधर्म, उगीच नसतं काम तू कशाला करतोस. सैनिक आहे ना, सरहद्दीवरचा सैनिक आणि घराच्या सीमेवरचा सैनिक. आता तिकडे सीमाच आहे ना, तिकडे सुद्धा सीमेपेक्षा ठ्या मारलं, त्याला वीर चक्र मिळाला. मारल्याबद्दल जास्तीत जास्त सैनिक मारले. आता घराची सीमा आहे, शेजाऱ्याचं भांडण आहे, ठॅ करून शेजाऱ्याला मारली, त्याला खटला होणार आहे. तो म्हणतो, त्या सीमेवर 10 मारले, मला तुम्ही वीरचक्र दिलं. हे माझ्या सीमेवर अतिक्रमण करत होता हा शेजारी. कारण का, कंपाऊंड माझ्या हद्दीत बांधलेलं आहे. मी युद्धावर होतो त्यावेळेला, मारलं त्याला. नाही, इथे तुझे स्वधर्म निराळा आहे. युद्धावर असताना त्या सरहद्दीवरचा, त्या सीमेवरचा स्वधर्म निराळा आहे. आणि आता घराची जी सीमा आहे तिथला स्वधर्म, तू कोर्टात जाऊ शकतोस. अगदीच राग आला तर त्याला शारीरिक मार, हे ठाय करून मारतोस म्हणजे काय, विचार करा तुम्ही. स्वधर्म. पण कधी कधी आपल्यावर जर गुरुचा वरदहस्त असेल, आपल्यावर जर परमेश्वराची कृपा असेल, तर विधर्म सुद्धा, दुसरा धर्म सुद्धा, परधर्म सुद्धा मी स्वधर्म इतकाच व्यवस्थित करू शकतो. एक उत्तम उदाहरण आहे, जनार्दन स्वामी हे गुरु आहेत एकनाथांचे. अत्यंत चांगली गुरुसेवा त्यांनी केलेली आहे एकनाथांनी. आणि एकदा सांगत आले गुरुना की अरे काही सैनिक आलेले आहेत शत्रूचे आणि ते आपला किल्ला घेत आहेत, मग केलं पाहिजे. तो जो किल्ला होता त्या किल्ल्याच्या इनचार्ज म्हणजे संरक्षणाची जबाबदारी या जनार्दन स्वामींवर होती. म्हणजे ते तसे लढाई वगैरे करायचे, घोड्यावर बसायचे, तलवार चालवायचे, हे सगळं करायचे, पण ते समाधी अवस्थेत होते. नाथांनी सगळ्यांना थांबवलं, तुम्ही ओरडू नका, बोलू नका, त्यांना समाधी राहू द्या. मग शत्रूंना परतवणार कोण, मी आहे ना. हे आयुष्यात पहिल्यांदा घोड्यावर बसले, त्यांना माहित नाही तलवारीची धार म्हणजे कुठून कशी तलवार
काही नाही, गुरुला शरण, तू माझ्यात अवतीर्ण हो, तू माझ्यात प्रकट हो. लढाई जिंकली की नाथाने. आणि परत आल्यानंतर गुरु जर जागे झाले असतील, त्यांना तलवार जड झाली असेल आणि घोड्यावरून उतरताना दोघांची मदत घ्यावी लागेल. कारण का, गुरु जागे झालेले आहेत. गुरूंचाच त्यांच्यात एक प्रकारचा आविर्भाव म्हणजे प्रकटीकरण झालं होतं. म्हणजे नाथांचं लढणं हा काही धर्म नव्हता, तो परधर्म होता. केवढा भयावह. कल्पना करा, नाथांनी आत्महत्याच केली होती की नाही जवळजवळ. पण नाही, मी गुरुच आहे आता या क्षणी, गुरु माझ्यातून काम करतोय, मला स्वधर्म परधर्म सगळं सारखं. आणि गुरु म्हणाले, कौतुक आहे तुझं, अरे तू केव्हा. त्यावेळेला ते म्हणतात, कशाला तुम्ही चेष्टा करता, तुम्ही जे सगळं केलं, मी फक्त जसा चिलखत घातला होतात ना तसं मी तुम्हाला घातलं होतं, म्हणून ते सगळं जमलं. म्हणजे परधर्म सुद्धा स्वधर्मा इतका सहज आणि कल्याणकारी असू शकतो जर माझ्यावर गुरुचा वरदहस्त परमेश्वराची कृपा असेल तर. तिथे मग स्वधर्म परधर्म काही उरत नाही. विचार करा. नंतर पुढे त्याने सांगितले, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. आपण 2 उदाहरणं बघितली. त्याच्यानंतर कर्मविचार. हा या पुढच्या अध्यायातही कर्मविचारच आहे. आणि गीता पहिल्यांदा कर्म असतं, नंतर उपासना असतं, नंतर ज्ञान असतं. हे वेदांची सुद्धा त्रिकांड, ही 3 कांड आहेत. पहिल्यांदा कर्माचा विचार म्हणजे जीवनाचा विचार, नंतर जीवनात भक्ती पाहिजे ना, भाव पाहिजे, म्हणून उपासनेचा विचार, आणि ज्ञान सर्वोत्तर. ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञानातूनच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. गीतेचे अध्याय बघितले तरी सुरुवातीचे अध्याय कर्म अध्याय आहेत, कर्मविचार कर्मयोग सांगणारे आहेत. नंतरचे मधले अध्याय आहेत, 9वा अध्याय 12वा अध्याय भक्तियोग सांगणारे आहेत. आणि 13व्या अध्यायापासून पुढे म्हणजे 6 6 6 असं अत्यंत ढोबळ प्रत्येक अध्यायात सगळ्या योगांचा विचार आलेला आहे. याला समन्वय म्हणतात. सगळे योग, 4 महत्वाचे योग कुठले, ज्ञान, कर्म, भक्ती आणि ध्यान. आपण बघितलेलं, ज्ञानाची सरस्वती, भक्ती यमुना आहे, कर्म गंगा आहे. यांचं त्रिवेणी झाल्यानंतर त्याच्यावर प्रयाग नावाचं जे तीर्थक्षेत्र होतं त्याला ध्यान म्हणतात. ध्यानात ज्ञानही पाहिजे, ज्ञानात भक्तीही पाहिजे आणि कर्मही पाहिजे. या सगळ्यांचा विलय होत गेला पाहिजे. विलय म्हणजे लोपले पाहिजे. ते लोपले, लुप्त झाले की मग ध्यान. ध्यान लागतं, ध्यान लावायचं नसतं. ध्यान ही काही कसरत नाही, 1 2 3 4. आपण सूर्यनमस्कार वगैरे घालतो 1 2, ती अनेक लोकांनी घालावं म्हणून. एरवी तो सूर्यनमस्कार आहे ना, हे आसनांचं आसन आहे. सर्वांगासन जसं आहे त्याची आसनं, सगळी आसनं त्याच्यात येऊन जातात. आरोग्याला प्राणायाम जसा आवश्यक आहे तसे सूर्यनमस्कार हे प्राणायाम सुद्धा त्याच्यात येऊन जातो. हे सगळं लक्षात घ्या. मग काय आहे हा कर्मविचार आहे ना, तो आपण फक्त उदाहरणं पाहणार आहोत म्हणजे आपल्याला कळेल. कारण आपण समुपदेशन गीतेतून, गीता, गीतेतील तत्वज्ञान, हा गीतेवर चिंतन हा आपला तसा विषय नाही. पण गीतेवर चिंतन करायलाच पाहिजे. अप्लाइड गीता, जीवनात गीता कर्म करताना कशी, पुढे भक्ती करताना कशी, पुढे ज्ञान मिळवताना किंवा ज्ञानाचा वापर करताना गीता काय सांगते, समुपदेशन काय आहे. उपदेश नाहीये, लक्षात ठेवा. अर्जुनाचा जो पहिली अवस्था आहे ना ती अशी आहे की त्याला काउन्सिलिंगच पाहिजे, नुसता गायडन्स उपयोगाचं नाही. अरे चल रे आपण जरा एक चक्कर मारून या रथातून, असं कृष्ण म्हणलेला नाहीये. तिथेच उभा राहतो, तुला काय विचारायचं ते विचार. हे समुपदेशन आहे. म्हणून समुपदेशन गीतेतून हा जर विषय आहे तर पुढे बघा, कर्म विचारात फळ टाकणं हा गीतेबद्दलचा सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे. कर्म करा पण फळ टाका. आजचा माणूस आहे ना तो साध्या प्रवचनाला काय फायदा आहे माझा, लाभ काय, तिथे जाऊन काय मिळणार आहे, विचार करा. हाच काय मिळणार आहे मला, हाच पहिला विचार असतो. म्हणून कर्म करून जर फळ टाकायचं असेल तर मी कर्मच टाकतो, कर्मच टाकतो. कशाला उगीच ते कर्म करायचं आणि फळ टाकायचं. आणि घ्यायचं असेल ना तर मी फळच घेतो, कर्म कशाला घेऊ. टाकायचं तर कर्मच टाकेन, घ्यायचं तर फळच घेईन, अशी सध्या मानसिकता, सायके म्हणतात ना, माइंडसेट समाजाचा झालेला आहे. मग अशी निष्कर्म काम म्हटलं ना तसंच आहे. घ्यायचं तर फळच घेईन, टाकायचं तर कर्मच टाकेन. कारण कर्म करून फळ टाकायचं नाही. अरे तुम्ही कोण फळ टाकणारे. प्रत्येक कर्माचं अगदी तुमच्या माहीत नसताना, अजाणता जरी झालं कर्म तरी त्याचं फळ भोगावं लागतं. आपण मांडव ऋषींचे आणि मांडव म्हणतात ना, त्या मांडव्य ऋषींची कथा बघितलेली आहे. लहानपणी फुलपाखराला घेतो, हे करतो, पुढे त्यांना सुळावर बसवलं जातं. म्हणजे तुम्ही अजाणता, कळत न कळत, नकळत कर्म जर केलं
फळ भोगायलाच पाहिजे. मग काय, फळाची आसक्ती टाका. आता वाईट कर्म केले तर फळाची भीती टाका. आणि परमेश्वराला ते कर्म अर्पण करून नाही, कॉपी केलेले हनुमंता अर्पणमस्तु, कृष्ण अर्पणमस्तु, खून करायचा आणि देवाला अर्पण करायचा नाही. म्हणून काय, पुण्याला खुन्या मुरलीधर नावाचं एक देवस्थान आहे. तिथे काहीतरी लोक निरनिराळ्या कथा सांगतात. म्हणजे चाफेकर बंधूंनी तिथे कारस्थान करून ती मारलं त्या ह्याना, डायर वगैरे. त्या दुसरा नाही, रँड साहेब त्याला मारले. सगळे तिथे घटकट केला असेल ना, परंतु त्यांनी देवाचे आशीर्वाद मागितले असतील. ते कर्म करत होते. ते ज्या पद्धतीनं त्या लोकांनी प्लेगच्या काळात त्या ब्रिटिशांनी लोकांचं सामान बाहेर फेकलं होतं, बाई बघितली नाही, मूल बघितलं नाही, तो राग होता. आणि म्हणून त्यांनी तिथे देवाचे आशीर्वाद मागितले. कारण हा खून नव्हता. जरी खुन्या म्हणला तरी हा खून नव्हता. हे राष्ट्रासाठी, राष्ट्रातल्या जनतेसाठी केलेली एका अर्थाने हिंसा होती, पण ती सात्विक हिंसा होती. कुठल्या अर्थाने, सगळ्या जास्तीत जास्त लोकांचं हित त्याच्यात होतं. मुद्दा काय आपला, की आपण कर्म करताना फळ टाकण्याचा विचार करूच नका. फळ मिळणारच आहे, परंतु फळाची जी आस आहे ना, आसक्ती, फलासक्ती टाका. न मे कर्म फले स्पृहा. स्पृहा नाही, स्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा. कर्माच्या फळात मला इच्छाच नाहीये. हे लोकमान्य टिळकांनी केसरीसाठी निवडलेले एक बोधवाक्य होतं. न मे, मला, न नाही, कर्म फले, कर्माच्या फळात, आणि स्पृहा म्हणजे इच्छा. आणि इच्छा नाही, तो निस्पृह आपण शब्द वापरतो. मला इच्छाच नाही कर्माच्या फळांची, मी फक्त कर्म करत जाणार आहे, आनंदाने कर्म करत जाणार आहे. हा गीतेचा कर्मयोग आहे. फळाची आसक्ती सोडा. आसक्ती म्हणजे काय, फळ मिळेल की नाही, फळ किती प्रमाणात मिळेल, अपेक्षेप्रमाणे, पीक म्हणतात ना, अपेक्षेप्रमाणे मिळेल की नाही. हे मी नवीन प्रयोग करतोय, अळमी वगैरे लावलेली आहे कृत्रिमरित्या. अळमी म्हणजे काय, मशरूम्स, आर्टिफिशियल, येणार की नाही वगैरे, हे सगळं चिंताच असते. आपण बघितलेलं आहे. हे लोक आपले मित्र सुद्धा असतात की असं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतात आणि पुढे चिंता करत बसतात, हे होईल की नाही, ते येईल की नाही, इतकं यील्ड मी ठरवलंय त्याप्रमाणे मिळेल की नाही, इतक्या दिवसात मिळेल की नाही, माझ्या आधी दुसऱ्यांनी करून तो बाजारपेठ काबीज तर करणार नाही ना. हे किती चिंता आहेत तुम्हाला. कर्म करा ना. शेतकऱ्याला विचारलं, अरे पावसाचं चिन्ह नाहीये आणि तू शेत काय नांगरतोयस. अरे बाबा, तो माझा धर्म आहे, मी शेत नांगरतोय. बैल सुद्धा नुसते ठेवले तर अडतील, पाय त्यांचे, म्हणून त्यांनाही काम देतोय, मीही काम करतोय. आणि असा दुसरा शेतकरी म्हणतोस, मूर्ख आहेस, आराम कर ना. तो म्हणतो, आराम काय, दुष्काळ पडलाय, मी आपलं काम करतोय, कारण तो माझा स्वधर्म आहे. इतक्यात एवढं प्रचंड वादळ आलं आणि पाऊस पडायला लागला घेऊन. याचं नांगरलेलं शेत होतं, यांनी पेरणी केली. पेरणी कशी करायची, इथे आपण आज थांबणार आहोत, कारण इथे सुंदर सूत्र आहे. आपण मागे निराळ्या संदर्भात बघितलं असेल, पण कर्माच्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. तर विचार करा की कर्माची आसक्ती, आस, अपेक्षा नाही ठेवायची. मिळणारच आहे ना कर्म, मला मिळणारच आहे, मी चांगल्यात चांगलं कर्म करेन. पुढचं जे आपलं सत्र असणार आहे त्याच्यात तर हाच विचार आहे, चांगल्यात चांगलं कर्म कसं करायचं, कर्मात काय मिळवायचं, म्हणजे कर्म ते दिव्य बनून जाईल. आपल्याला एक हे आहे की कर्मात नाम मिसळलं ना, ते कर्म दिव्य होऊन जातात. जसं कर्मात कृष्ण मिसळला, क्रीडा आहे, खेळ, कृष्ण मिसळला, कृष्णाबरोबरची क्रीडा, नृत्य आहे, कृष्णाबरोबरचं नृत्य, हे लक्षात ठेवा. काय होतं, रसनृत्य किंवा या सगळ्या क्रीडा. आहार, साधा दूध पोहे आहार होऊन गेला. आपण ज्याला काला म्हणतो, कृष्णाचा स्पर्श झाला, दिव्य होऊन गेला. नामाचा स्पर्श जर आपण घालवला तर आपलं कर्म दिव्य होऊन जातं. पण पाप केलास ना आणि नाम घेत केलास ना, एक नाम घेत पाप प्रवृत्तीच कमी होईल. अपापो भवती सर्वत्राधियानो अपविघ्न भवती सायं प्रातः प्रयोजनो, आपण बघितलेलं आहे ना. नाम घेत तुम्ही जरी पाप करायचं ठरवलं तर अगदी आतून पोटातून नाम घेत असाल, ओठातून घेत असाल तर तुम्ही मुह में राम नाम आणि बगल में छुरी, म्हणजे रामनाम घेत तुम्ही तसा गळा सुद्धा कापाल, बरोबर आहे. पण हे ओठातलं नाम आहे, पोटातल्या नामाबद्दल आपण बोलतोय. म्हणून लक्षात ठेवा, याच्यानंतर कर्म करून फळ टाकता आणि टाळता येत नाही. दोन्ही क्रियापद लक्षात ठेवा. मी कर्म केलं, फळ टाकलं, मी कर्म केलं, फळ टाळलं नाही, अटळ आहे आणि तुला त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. हे जर लक्षात आलं
तर कर्माची आसक्ती सोडली की काय होतं? माझ्या मुलाला मी सांगितलं होतं, अभ्यास तुला जास्तीत जास्त करता येईल तेवढं कर, त्यासाठी माझी काही गरज असेल तर सांग. हे पेरेंट्स आयडियल पेरेंट्स आहेत. मी बघितलेलं आहे, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्या शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांना यश काही फार चांगले मिळालेलं नाही, 80% सुमारास बोर्डाला वगैरे काही आलेले नव्हते. त्यांना हे दिले, चेकनी देणगी दिली, म्हणजे बक्षीस दिलं. सहज विचारलं त्याच्या पालकांनी की तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांना काय दिला? कारण म्हणाले 5वी पासून मी तुमच्या घरात येतोय, हे 5वीत असताना 5वी ते 10वी या मुलींना अभ्यास करा असं तुम्ही कधी सांगितलं नाही, आणि त्या सतत अभ्यास करतायत असंही मला कधी दिसलं नाही. पण परीक्षेचा अभ्यास त्यांनी इतका सहज केला आणि त्यातून हे यश मिळवलं. त्याच्याबद्दल अभ्यास करा मग ते पण नाही करत जा, हे चित्रच बघा ना किती निराळे. अभ्यास कशाला? अरे तुला हे मिळालं पाहिजे, इतके मिळाले की तुला ऍडमिशन मिळेल. अगदी एक मुलगी येते आमच्या शाळेतलीच आणि ती पेढा देताना सांगते, मला 94% मार्क्स पडलेत, मेडिकलला गेल्या वर्षी 92ला पडले होते. हो म्हणाली, पण प्रत्येक वर्षाचं निराळ असतं ना परफॉर्मन्स. एका मार्काने तिचं मेडिकल गेलं, ती पुढे डेंटलला गेली. पण लक्षात ठेवा, त्या मुलीची ही तयारी होती, तिला हार्ट ब्रेक वगैरे काही झाला नाही. या वर्षीचं पर्सेंटेज मेरिट लिस्ट लागल्यानंतर शेवटचे मार्क किती पर्सेंटला संपतात हे कुठे मला माहित आहे. म्हणून एका मार्काने तिचे गेलेले आहे, पण शी वॉज प्रिपेअर्ड. कारण मी जास्तीत जास्त अभ्यास केला, मी जास्तीत जास्त मार्क्स मिळवले, आता पुढे काय मिळेल ना मला आस नाहीये, म्हणून मी आय एम रेडी. कुठलंही फळ मिळेल मी स्वीकारायला तयार आहे. हा कर्मयोग आहे. ती कर्मयोगिनी होती, तिला कर्मयोग गीता माहितही नव्हते विशेष, पण तिची जी जीवनाकडे बघण्याची वृत्ती होती ना, ती इतक्या लहान वयात 16व्या वर्षी मला खूप नमस्कार करावासारखी वाटली. पुढे लक्षात ठेवा, आपण आता काही फळं बघूया. एक गौण फळ आहे आणि एक मुख्य फळ आहे. काल आपण उदाहरण बघितलं होतं की एक मूर्तिकार मूर्ती करतो, 6 महिने मूर्ती करत असतो, आणि राजा रत्नकंठा देताना तो म्हणतो मला मजुरी द्या, दिसवडा म्हणतो ना आपण, डेली वेजेस 6 महिन्याचे करून द्या मला. मी तेच काम केलंय, पण मला 6 महिन्याची समाधी लागली होती, ते माझं मुख्य फळ आहे. माझा रिझल्ट 100% लागला म्हणून करू नका. मी जीव तोडून शिकवलं आणि मुलांनी मनापासून अभ्यास केला, याचं मला समाधान आहे. त्या 100%साठी मी त्यांना शिकवलं नव्हतं. हा चांगला शिक्षक आहे. पुढे बघूया आपण पुढची उदाहरणं. तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता खरं बघितलं गेलं तर पुढे एक मुद्दा येणार आहे की हल्ली व्यावसायिकांनी आपला स्वधर्म सोडलेला आहे. डॉक्टर आहेत ना, पूर्वी डॉक्टर जगवतात का नागवतात असं एक गाजली होती ती चर्चा, आणि जवळजवळ होते की डॉक्टर नागवतात पण जगवतात सुद्धा. आज चित्र जरा जास्त दारुण झालेलं आहे, जास्त नागवतात आणि जमलं तर जगवतात. म्हणजे तुमचं प्रारब्ध असलं तर तुम्ही जगणार आहात, पण त्यांनी कापाकापी करायची ती केलेली आहे. मी कापाकापी बिलाची म्हणत नाहीये, पण तुमचे अपेंडिक्स कापताना एक किडनी काढून घेणं हा डॉक्टरचा स्वधर्म आहे. सगळे डॉक्टर करत नाही, पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते, अपवादाचं उदाहरण म्हणून घ्या की जीव जगवणं, जीवन आणि मरण यांच्यातला संघर्ष मला डॉक्टर म्हणून जे बनवलेलं आहे किंवा मी झालेलो आहे, मी जीवनाच्या बाजूने या संघर्षाचा निकाल लावेन. मग ती जात कुठला आहे, धर्म कुठला आहे, स्त्री पुरुष वय काही बघणार नाही. हा स्वधर्म आहे. पण आता आहे का शिक्षकाचा स्वधर्म? खरं म्हणजे ट्युशन घेणं म्हणजे ज्ञानाचा विकरा करणं. विकरा म्हणजे विक्री, त्याला हा एक शब्द मुद्दामून वापरलेला आहे. ज्ञान विकता तुम्ही, पण ठीक आहे, ज्ञान समजा विकायचं ठरवलं तर आपल्या शाळेतल्या मुलांच्या ट्युशन्सची फी घेऊ नका तुम्ही. बाहेरचे विद्यार्थी येतात त्यांना चार्ज करा, पण आपलेच विद्यार्थी शाळेत शिकवत नाहीस तू सकाळी, मग एक्स्ट्रा क्लासेस घेऊन रविवारी वगैरे त्यांना शिकवता येणार नाही, त्यांची फी घ्यायची. आणि जास्त विद्यार्थी यायचे म्हणजे शाळेत कमी शिकवायचं, नीट शिकवायचं नाही. हा केवढा अधर्म आहे. हा काही शिक्षकाचा स्वधर्म नाही आहे. उलट मी तुला उदाहरण देतो की निवृत्त झालेला एखादा मॅथमॅटिक्स सायन्सचा शिक्षक तो करत असतो, शिकवत असतो, पण त्याचबरोबर एखादा येतो की तुमचे क्लासेस चांगले आहेत, माझा मुलगा हुशार आहे, पण फी द्यायची आमची ऐपत नाही, या ना मी त्याला शिकवतो. उलट त्याला जर काही शैक्षणिक साहित्य लागलं तेही मी देईन, एक पैसा तुम्ही फी देऊ नका, फक्त याची जाणीव मुलाला मी करून देईन, अभ्यास तू कर. असे 10 विद्यार्थ्यांच्या मागे 2 विद्यार्थी जे गुणी आहेत, गरजवंत आहेत आणि होतकरू म्हणजे प्रॉमिसिंग आहे, यांना जर नीट मदत मिळाली तर शिक्षकाला विचारला, तो म्हणतो यांच्याकडून मी पैसे घेतो, यांना शिकवतो, मला तेवढंच समाधान मिळत नाही.
ह्यांना शिकवताना मला देवाला शिकवल्यासारखं वाटतं. हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याला प्रधान फळ, मुख्य फळ हे मोफत तो ट्युशन्स देत होता त्याच्यातून मिळालं, शिकवण्यातून. पैसे घेण्यातून इट वॉज गिव्ह अँड टेक. काय विशेष केलं त्यांनी? त्यांना पगार मिळत होता ना, आम्ही फी दिली होती ना, त्यांनी काय विशेष केलं? त्यांचं कामच होतं असं आर्ग्युमेंट होतं. पण ज्यावेळेला ही 2 मुलं पास होतात त्यावेळेला त्यांचे आई वडील गरीब असतात, पण त्यांच्या अंगणात जर काही पहिलं फळ झालेलं असेल, पहिलं फूल आलेलं असेल, इतक्या प्रेम भावनेनं देतात. ही प्रेम भावना कर्मात मिसळली ना तर कर्मातून तुम्ही मुक्त झालात, बंधन होत नाही, लक्षात ठेवा. पुढे सुदाम्याचे पोहे आहेत होते, पण सुदाम्याची भावना काय होती की माझ्याकडे आहे ते सर्व मी देतोय. बायको सगळे डबे शोधते माहिती आहे ना तुम्हाला, तिला पाहिजेत पैसे, पण काहीतरी एका हाताने कसं जाणार तो म्हणतो. ते शेवटी एक पुरचुंडी पोह्याची मिळते. सुद्धा मला एक समाधान आहे की माझ्याकडे आहे, मी निर्धन आहे, विगत धन असा मी आहे, निघून गेले माझं सगळं आहे ते सगळं मी आणलेलं आहे. हा भाव आहे ना, सोन्याची नगरी नाही का मिळाली त्याला, सोन्याचं घर, रेशमाचे कपडे, वस्त्र, बायकोला, मुलांना सगळे आहे ना, कारण त्याचं मोलच नाहीये. परमेश्वर खाऊन ढेकर देतो. तो म्हणतो अरे तू मला, आपण सांदीपनींच्या आश्रमात शिकत होतो तेव्हा मला भूक लागली होती, वादळ आलं म्हणून आपण थांबलो होतो, आणि त्यावेळेला तुझ्याकडे थोडासा तो पोह्यांचा चिवडा किंवा पोहे होते, त्यावेळेला मला जे ढेकर आला होता समाधानाचा, तृप्तीचा. आज मी रोज पंचपक्वान्न खातो, मला तसं नाही, पोट भरतं, पण तृप्तीचा ढेकर नाही. ही जी एक पावती आहे ना, ती पावती महत्वाची आहे. त्याच्यानंतर काय की नोट लक्षात ठेवा. नोट, 500ची नोट, 1000ची नोट, असं काही क्षेत्रफळात फरक असतो का? 500, 1000, 5000 म्हणजे एवढी नोट असं काही नाही आहे. नोटीचा कागदही तोच असतो, किंमत कशी बदलते एकदम. कारण का? त्याच्यावर किंमत लिहिलेली असते आणि खाली सही असते आणि शिक्का असतो. शिक्का, वॉटरमार्क आपण बघतो ना, पांढरा जो भाग असतो नोटेचा, तो जर असा बघितला तर त्याच्यात आपल्याला ते 3 सिंह असलेलं चित्र दिसतं. हा आपला वॉटरमार्क, हे शिक्का आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर असतात त्यांची सही असते. आणि ती सही नसेल, लक्षात ठेवा, मी चुकत नसेल तर मुद्दामून सांगतो, पूर्वी 1 रुपयाच्या नोटा होत्या, त्याच्यावर सही नसायची. वरच्या ज्या नोटा आहेत ना, म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आलात तर रिझर्व्ह बँकेत पैसा असेल, मी तुम्हाला याचे पैसे देण्यात, किंवा कॉइन्स पाहिजे, चेंज पाहिजे, मी बद्ध आहे. हे 50 रुपयाची नोट, 50 रुपये किंमत आहे. रुपयाच्या नोटेवर नसायची ती, मला वाटतंय, आठवतंय ते, बघा तुम्ही जरा चेक करून. आता रुपयाची नोट शोधावी लागेल, पण ठीक आहे. म्हणून हा जो भाव आहे, सही आणि शिक्का, कसली सही आणि कसला शिक्का, महाराजांनी आपल्याला सांगितलंय की आयुष्य संपते, आता तरी निर्धार करा पक्का. आणि राम नामी मारा शिक्का, महाराजांचे अगदी असेच शब्द नाही, पण आपण त्याचा अर्थ घेऊ ना. राम नामी, प्रत्येक श्वासावर राम नामाचा शिक्का मारा, श्वास साजरा होतो की नाही ते बघा. प्रत्येक श्वास हा प्रणव असतो, मुक्त करून टाकतो. श्वासावर शिक्का मारा. आणि नाम, नाम ही सही आहे आणि शिक्का ही मुद्रा आहे, हे मारा ना. म्हणून नोटीला किंमत आहे. नाहीतर नोट जाळली ना तर विनोबा म्हणतात साधी सिगरेट सुद्धा पेटवता येणार नाही, बीडी सुद्धा पेटणार नाही, पण त्याच्यावर लिहिलेलं असतं ते मोल तिला आहे. आता दगडाच्या मूर्तीचा आपण केवढा भाव निर्माण करतो. पूजा हे पवित्र कर्म करतो आपण. दुसरा जर माणूस आला, काय दगडाची पूजा करतोय, यू आर वर्शिपिंग स्टोन. दगड कुठला? दगडू आपण म्हणतो ना, तसंच आहे. अरे तुला काही कळणार नाही, हा गणपती आहे, अरे हा मारुती आहे, तुला कळणारच नाही त्यातली गंमत. मी बघ ना, आत्ता पूजेला बसलोय ना, त्या नर्वस आहे. पूजा संपल्यानंतर कसा आत्मविश्वास माझा जागा होतो ते बघ. कारण माझी भक्ती आहे आणि भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे की ही पूजा केल्यानंतर हा दगड नाही, हा गणपती आहे, मला बुद्धी देणार आहे, मारुती मला शक्ती देणार आहे, लक्ष्मी मला, बघा प्रत्येक ठिकाणी मला संपत्ती देणार आहे. आपण प्रत्येक देवाकडून काहीतरी मागतो. भाव काय आहे? दगड नाही आहे, आत गणपती आहे. हा जो भाव आहे ते पूजेचं कर्म दिव्य होऊन जातं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी भटजी येतात पूजेसाठी, कारण घरच्या लोकांना पूजा करायला वेळ नाहीये. मग भटजी टिकी करून पुढे पुढे पुढे. पूर्वी पायी तरी चालत जावं, आता त्यांच्या 2 व्हीलर्स आहेत. मोठा काही कार्यक्रम असेल तर ते 4 व्हीलर घेऊन, सगळी मजा येते. मुद्दा काय आहे की त्यांना प्रत्येक पूजेत प्रेम कुठे. पूजा हा त्यांच्या दृष्टीनं परफॉर्मन्स आहे, हे लक्षात ठेवा. ही अत्यंत पवित्र अशी आपण म्हणतो प्रक्रिया, क्रिया, कर्म नाही आहे. आपल्याला मात्र ते वाटते
त्याच्यानंतर रुक्मिणीच्या फुलाची गोष्ट बघितलं पानाची, की गिरिधराला ज्याने तुळलं त्याला तुळलं हिच्या एका तुळशीच्या पिकलेल्या पानाने. आपण गोष्ट बघितलेली आहे. पुढे जाऊया. आपण गोष्ट बघितली धर्मव्याधाची. तो म्हणतो मी इकडे वजन घालतो, इकडे मांस देतो, माझं लक्ष मधल्या काट्याकडे असतं. हे आपण बघितलं. तुलाधार वैश्य आहे, त्याच्याकडे जाजली नावाचा एक विद्वान माणूस जातो, गुरुने पाठवले शिकायला. तो म्हणतो मला काय येणार आहे, मग मी व्यापारी आहे, माझं नावच आहे तुलाधार वैश्य. तुलाधार, तुला म्हणजे हा माझ्या उदरनिर्वाहाचा आधार आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे, माझं नावच तुलाधार आहे. पण तुम्ही विचारता मी काम कसं करतो, तर लक्षात ठेवा माझा जे तराजू आहे त्याची जी दांडी आहे ना, दांडी ती सतत सरळ असली पाहिजे आणि क्षितिज समांतर असली पाहिजे, हॉरिझॉन्टल. जरा इकडे आलं ना की कमी झालं, इकडे आलं ना की हे कमी झालं. विचार करा, ती सरळ असली पाहिजे. आणि हे स्थितप्रज्ञाचं उदाहरण आहे. कर्म करता करता ही माणसं, नाही मी फक्त तिथे लक्ष देतो, तो म्हणतो मी फक्त तिथे लक्ष देतो. एकाच लक्ष आडव्या दांडीकडे आहे, एकाच लक्ष उभ्या काट्याकडे आहे, पण दोघं एकाच पद्धतीने कर्म करतायत. म्हणून हा व्याध असला शिकारी हिंसेवर आधारित आहे, आणि हा व्यापारी असला तरी त्यांना ते मिळालेलं आहे पुण्य, किंवा त्यांना तो अनुभव मिळालेला आहे जो ऋषी मुनींना मिळतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर गंगा स्नानाचं आपण एक उदाहरण बघितलं होतं. दोन मित्र राहतात, एक सायन्स करत असतो आणि दुसरा म्हणतो मी सायन्स म्हणतो, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जगात आणि युगात आपण जगतोय. पण भाव सुद्धा आहे की महत्वाचा. गंगा स्नानाला जातात आणि तो म्हणतो जय गंगे भागीरथी, माझं मन माझं शरीर धुवून टाक, तुझ्या पात्रातून आता मी जो बाहेर पडेन तो बदललेला असलं पाहिजे, पाप नाही करणार, पाप करण्याची वृत्तीच नष्ट झाली पाहिजे. आणि दुसरा म्हणतो ओ H2O वाली, H2O म्हणजे पाणी, त्याला तो H2O वाली, तो गंगा नाही म्हणून, भागीरथी नाही म्हणून, जास्तीत जास्त त्याच्या देहाचा मळ जातो. पण आल्यानंतर दुसऱ्याची निंदा करणं, खोटं बोलणं हे त्याचं बदलतच नाही. हा बदलून जाण्याची शक्यता असते, बदललं पाहिजे त्याने, कारण त्याचा भाव आहे गंगा मैया तेरी पियरी चढाई. मी आता आलेलो आहे ना तुझ्या ह्याच्यात, तुझ्या काठावरून मी तुझ्या पाण्यात उतरणार आहे ना, धुवून टाक मला, अंतर्बाह्य स्नान घाल. हे महत्वाचं आहे. आपले जे सगळे संत आहेत त्या संतांनी जे कर्म केलं, कर्म सोडलेलं नाहीये. आणि आपण किती उदाहरणं बघितलेली आहे, आणि उदाहरणं मी रिपीट करत नाही, पण संत करता करता तो सेना न्हावी म्हणतो, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. म्हणजे तुमची बारीक हजामत करता करता सूक्ष्म दृष्टी आम्हाला प्राप्त झाली, आम्हाला समदृष्टी प्राप्त झाली. आमच्यात कुठले भेदच उरलेले नाही. भेदाभेद अमंगळ, हे अत्यंत अपवित्र गोष्ट कुठली असेल तर भेद. आपण जातीवरून भेद, धर्मावरून भेद, रूपावरून भेद, शिक्षणावरून भेद, ग्रामीण आणि शहरी भेद, भेद 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 कसं लागणार आहे आपल्याला? अद्वैत आनंद आहे, अद्वैत संगीत आहे, अद्वैत शांती आहे, अद्वैत समाधी आहे. आणि द्वैत, आणि आपण किती द्वैत द्वैत द्वैत. हा धर्म, ही जात, हा प्रांत, ही भाषा, बापरे, ज्या जोडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण तोडणाऱ्या गोष्टी बनवल्या. कोण वाचवणार आहे आपल्याला? बघा. आणि म्हणून त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की मी काम करतो, न्हाव्याचं काम करत असेल. गोरा कुंभार म्हणतो, हा म्हणतो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तो संपूर्ण भाजीवरच आहे, म्हणजे माझा कांदा सुद्धा विठ्ठल आहे. हा सेना न्हावी सांगतो, मी पांडुरंगाच्या दर्शनाला जायची गरज नाही, तो गेलाही नाही. पण हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुकाराम काय म्हणतो, आधी होता संत संघ. या संत संघाचा परिणाम काय? तुका झाला पांडुरंग. आता पांडुरंग झाल्यानंतर थांबलं पाहिजे ना कमरेवर हात घेऊन? नाही, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना, तो भजन करणारच. अरे पांडुरंग असा उभा असला, लोकांना पांडुरंग वाटला तरी चला रे चला रे, राम 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 राम, विठ्ठल 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 करणारच आहे तो. कारण का? की तो म्हणतो ना, आधी होता संत संघ, तुका झाला पांडुरंग. भजन, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. हे कर्म आहे, अखंड आयुष्यभर कर्म, नाम घ्यायचं, विठ्ठल विठ्ठल करायचं, हा त्याचा धर्म आहे. आणि किती दुःखाच्या परिस्थितीतून तो गेला, पण त्याची ज्योत निष्कंप राहिली, बिलकुल कंपन झालेलं नाही. हे विचार करा तुम्ही. जसं आईन्स्टाईनच्या ह्याच्यात 2 महायुद्धांची वेडी वादळ आपटून गेली तुझ्या खिडकीवर, लॅबोरेटरीच्या खिडकीवर, हल्ली नाही तुझी ज्योत. तुझी जी संशोधनाची ज्योत होती, तुझी बुद्धीची ज्योत होती, प्रतिभेची जी ज्योत होती, ती स्थिर राहिली.
2 महायुद्धांची वेडी वादळ आपटून गेली तुझ्या खिडकीवर, हल्ली नाही तुझी ज्योत. हे आईन्स्टाईन, हे आईन्स्टाईन. आईन्स्टाईन संतच होता की, आणि संत आईन्स्टाईनच होते की. अगदी वरच्या पातळीवर संत आणि सायंटिस्ट याच्यात फरक नाही आहे, खालच्या पातळीवरच सगळे भेद असतात. म्हणून लक्षात ठेवा, शेवटी काय आहे, नियत कर्म. काल आपण नियतम कुरु कर्मत्वम, हे अर्जुना नियत कर्म कर. राजा म्हणून माझं एक नियत कर्म आहे. 2 उदाहरणं सांगतो. हे रघुवंशातले राजे आहेत. रघुवंशातले राजे हे आदर्श होते. रघुकुल की रीती चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. हे आपण म्हणतो, हे फक्त रामाच्या बाबतीत करायचं नाही. पुढे एकदा तो ह्याला शिकारीला गेलेला आहे आणि सिंह उडी मारतो, तिथे गाय आहे म्हणल्यानंतर हा मध्ये येतो. तो सिंह मनुष्यवाणीने बोलतो, हे गाय माझं भक्ष्य आहे, तुम्हाला काही उपाशी ठेवणार का, तिचं जीव वाचवून मला मारणार. त्यावेळेला तो म्हणतो, मला खा घे, मी तुझं भक्ष्यच आहे ना, मला खातो. त्यावेळेला सिंह म्हणतो, मी परीक्षा, तू राजा आहेस ना रघुवंशातला, सूर्यवंशातला, हे रामाचे पूर्वज आहेत. दुसरा शिबीर राजा. एकदा तो असा बसलेला आहे आनंदात. काहीच आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर, सात्विक आनंद. म्हणजे त्यांच्या डोळ्यात जे हास्य सुरू होतं ना, ते त्यांच्या सगळ्या शरीरात पसरतं आणि त्यांच्या प्रत्येक कृतीत उतरतं. काय सुंदर वर्णन आहे. एका लहान मुलीचं वर्णन आहे की ती आली, तिच्या डोळ्यातलं हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं, हळूहळू सगळ्या अवयवांवर पसरलं, नंतर भावली घेऊन ती खेळायला लागली, त्याच्यात ते हास्य आलं. हे हास्याची परंपरा होती का आपली, प्रवाह आहे का आपला? नाही आहे. आपलं हास्य जरा सुरू होतं, थांबलं, 1.5 इंच हसायचं, हे ठरलेलं होतं. डोळ्यापर्यंत सुद्धा हसू जात नाही, ओठातलंच हास्य, ज्याला टूथपेस्ट स्माईल म्हणतात किंवा लिपस्टिक स्माईल म्हणतात. हे सगळं बाहेरचं आहे हो. इथे गंमत बघा, तो अगदी आनंदात बसलेला आहे, सूर्योदय पाहत वगैरे. इतक्यात एक आपण म्हणतो होला किंवा पारवा किंवा कबूतर, आपल्याला माहित असलेला शब्द म्हणतो, ते येतं आणि त्याच्या खांद्यावर बसतं, धापा टाकत असतं, माझे रक्षण कर, माझं रक्षण कर. राजा आहे, मी शरण आलोय तुला, तू क्षत्रिय आहे, शरणागताला रक्षण द्यायचं. इतक्यात मागून एक ससाणा येतो, हॉक किंवा फाल्कन. ही इज अ बर्ड ऑफ प्रे, म्हणजे तो बाकीचं खात नाही, तो लहान पक्ष्यांना मारून खातो. तो आल्यानंतर तो म्हणतो, माझं कबूतर मला दे, मी त्याचा पाठलाग करतोय, पण माझ्या आश्रयाला आलेला आहे, मला शरण आलेलं आहे. नाही म्हणला, त्याचा जीव वाचवून तो माझा जीव घेणार आहे, मला उपोषित भुकेला ठेवणार नाहीस. तो म्हणतो, याच्या वजना इतकं मांस तुला देतो. मांडी कापायला लागतं. कबुतराचं वजन काय असेल, सगळ्या मांडीचं मांस, दुसऱ्या मांडीचं मांस करतो. तो म्हणतो, आता पुढे काही करत नाही, आणि हा होऊ न करता स्वतःची मांडी कापतो. त्याच्या चेहऱ्यावरचं ते सात्विक हास्य, प्रसन्न हास्य तसंच असतं, कारण उलट जास्त चांगलं झालेलं असतं. कारण मी एकाचा प्राण वाचवते, माझ्या प्राणाची काय किंमत आहे दुसऱ्याचा प्राण वाचवण्यापुढे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय की तो शेवटी याच्यात तराजूत बसतो, दुसऱ्या तराजूत तो कबूतर आहे, तेव्हा तो म्हणतो की ह्याचं वजन बघा. मग ते म्हणतात, मी अग्निदेव आहे, मी वायुदेव आहे, परीक्षा घ्यायला आलो होतो की तू अत्यंत न्यायी आणि धर्मशील राजा आहेस. हा स्वधर्म आहे त्याचा, हे नियत कर्म आहे. आज आपण नियत कर्म करतो का? व्यापारी लोक नियत कर्म करताय का? म्हणून एक जी कविता होती की जो है वो नहीं है, जो शिक्षक है वो शिक्षक नहीं है, और जो विद्यार्थी है साहजिकच वो विद्यार्थी नहीं है. अरे जो माँ है वो माँ नहीं है, वो जन्म देती है लेकिन दूध नहीं पिलाती. नंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आई मुलापासून दूर. आई नोकरी करते मुलाच्या कल्याणासाठी, पण मुलाला आई मिळत नाही आणि त्यामुळे मुलाला बालपणही मिळत नाही. केवढे 2 शाप आहेत. आई न मिळणं, 9 महिने पोटात तुम्हाला बाळगलंस, पण जन्म झाल्यानंतर पहिले 3 महिने झाल्यानंतर तू परत नोकरीला लागलीस. त्या मुलाला लक्षात येत नाही का? म्हणून परवा उदाहरण बघितलं होतं, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं, इन्स्पेक्टर विचारतात, आणि एक मुलगा म्हणतो की मला मोबाईल व्हावं असं वाटतं, आणि दुसरा म्हणतो मला लॅपटॉप व्हावं असं. त्यानिमित्ताने माझे वडील मला कानाशी धरतील आणि आई मला मांडीवर घेईल, लॅपटॉप व्हावं असं वाटतं. परिस्थिती आहे. म्हणून शेवटचा विचार बघूया. आपण कुठलंही जर कर्म करायचं असेल तर कर्म खोली पेर पण ओली पेर, हे ते तत्व आहे की खोल पेर, पण तिथे ओल असली पाहिजे ना. नुसता खोल खड्डा काढला आणि तिथे माड लावला, उपयोग काय? ओल नको का यायला, पाणी नको का टिकायला? म्हणून खोली पेर हा भाव आहे, आणि ओली पेर ही आर्तता आहे किंवा आर्द्रता आहे. पूर्वी म्हणायचे, दक्षिणा तू साधी समिधा आणलीस तरी चालेल, पण पाण्याने भिजवून दे.
आजही आपण दक्षिणा भिजवून देतो. ही ओली आहे, ओल पाहिजे आणि खोलही गेलं पाहिजे. आपल्या जीवनात हे किती आहे? आपण कर्म करताना खोल जात होतो का? आपण मुलांशी वागताना खोल जातो का? खोल म्हणजे इन डेप्थ. आणि आपल्या वागण्यात रुक्षता आहे, कोरडेपण आहे, तुसडेपण आहे का? मृदुता आहे, आर्जव आहे आणि आर्द्रता आहे, आर्तता आहे, उत्कटता आहे. आज विचार करूया, उद्या पुढे विचार सुरू करूया. आहे त्या ठिकाणी शांत बसूया, डोळे मिटून.